सगळ्या लोकसभांमध्ये त्याचा वापर झाला आणि पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाल्यानंतर सरकार कोणाचं आलं? मनमोहन सिंगांचं. अटलजींचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं आणि मग पुन्हा 2009 मध्ये देखील त्या ठिकाणी त्या ईव्हीएमचा वापर झाला, पुन्हा मनमोहन सिंगांचं सरकार आलं आणि 2014 मध्ये मोदीजींचं सरकार आल्याबरोबर ईव्हीएम वाईट. आता एक अजून नरेटिव्ह ईव्हीएमच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने, आता हे पुन्हा बघा, आपल्या बाजूने सर्वोच्च न्यायालय आलं तर उत्तम आणि विरोधात आलं की सर्वोच्च न्यायालयावर देखील अलीकडच्या काळामध्ये आपण बोलायला लागलो. असं आहे, किती पिटिशन निघाली आहेत माहिती ईव्हीएमच्या विरुद्ध? 2001 AIADMKची, 2004 मायकल फर्नांडिस याच्या विरुद्धची, 2009 CP जोशी, 2010, 2012, 13, मी सगळं सांग, 14, 17, 18, 18ला 3, 19ला 3, 20ला 1, 22ला 1, 22ला 2 आणि याच्यामध्ये 2023ला तुम्ही जी म्हणता ना की जी पिटिशन 2 तासात निघाली ती का निघाली? याकरता निघाली की त्याच्या आधी एक सविस्तर एवढा मोठा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता आणि सुप्रीम कोर्टाने त्या निकालाकडे पॉइंट आउट केले की हा निकाल वाचा, रोज रोज आमच्याकडे येऊ नका. 2023ला ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही याचिका दाखल झाली होती आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म याच्यामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना जे आता मुख्य आहेत आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता जे आपल्याकडे मुख्य होते, यांनी 26 एप्रिल 2024 रोजी निकाल दिला. याच्यामध्ये 62 वकिलांनी आपली बाजू मांडली आणि ही पूर्ण बाजू त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली आणि त्यानंतर सविस्तर हा जो निर्णय आहे ना हा आपण वाचून बघा. ऑन एव्हरी टेक्निकल पॉइंट सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक जे मुद्दे मांडले गेले होते त्या प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आणि सगळं सांगितलं आहे त्यांनी की CCTV फुटेज वगैरे ते जाऊ दे, मी सगळे याच्यात जात नाही. आणि एवढंच नाही, आपण बाहेर बोलतो, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान दिलं, ओपन चॅलेंज. 8 दिवस आम्ही तयार आहोत, ज्याला वाटतं ईव्हीएम टॅम्पर होऊ शकते टॅम्पर करून दाखवा. 8 दिवस एक राजकीय पक्ष तिथे गेला नाही. एकाजवळ तंत्रज्ञान नव्हतं, एकाजवळ तंत्रज्ञ नव्हता, एकाजवळ एक व्यक्ती नव्हता की जो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकेल. कोणीही गेलं नाही. बाहेर बोलतो आपण पण त्या ठिकाणी कोणी गेलं नाही. त्यामुळे माझी तुम्हाला ही विनंती आहे, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती हीच होत राहील. आम्ही आत्मपरीक्षण केलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हारलो. या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही म्हटलं ईव्हीएम मुळे हारलो, आम्ही सांगितलं हो फेक नरेटिव्ह होता, त्याच्या विरुद्ध थेट नरेटिव्हने उत्तर देऊ. मेहनत केली आम्ही आणि म्हणून तुम्हाला मी गालिबने जो सल्ला दिला तेवढाच सल्ला देऊ इच्छितो. गालिब ताउम्र ये भूल करता रहा, गालिब ताउम्र ये भूल करता रहा, गालिब ताउम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. जोपर्यंत चेहरा पुसणार नाही, जोपर्यंत तुम्ही आरसा पुसत राहाल तोपर्यंत